जास्त जागा या ठिकाणी मिळालेल्या पाहायला मिळत आहेत। नक्कीच भाजप आणि जेडीयू 101 आणि 101 जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत आणि दोघांचे सुद्धा जर आपण पाहिलं तर असे हे 202 उमेदवार। भाजप सध्या 70 जागांवर आघाडीवर, जेडीयू 71 जागांवर आघाडीवर। फक्त एका जागेचा फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय। अर्थात नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील असं भाजपने जाहीर केलं असलं तरी आज जेडीयूच्या हाती ती आकडेवारी असेल की हो आम्हीच मुख्यमंत्री पदाचे दावेदार हे नितीश कुमार छाती ठोकपणे त्या ठिकाणी सांगू शकतात हे आकडे घेऊन। भाजप 70 आणि जेडीयू 71 जागांवर आघाडीवर, तर आरजेडी आता मागे आली आहे आणि आपला जो आकडा आहे त्यापेक्षा सुद्धा आरजेडी म्हणजे 2020 पेक्षा देखील आरजेडी कमी झाली आहे। 62 जागांवर आघाडीवर तेजप्रताप यादव यांच्या पक्षाचा कदाचित आरजेडीला फटका बसलेला असू शकतो। नक्कीच महाआघाडीने अगोदर जाहीर केलेलं होतं की त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा त्यांचा कोण असेल, मात्र एनडीएने हे जाहीर केलेलं नव्हतं। पहिल्या टप्प्यामधलं मतदान झालं आणि त्याच्यानंतर नितीश कुमार यांचं नाव जे आहे ते स्वतःहून जाहीर जे आहे ते करण्यात आलेलं होतं। राजनाथ सिंह यांनी त्याचा उल्लेख केलेला होता आणि त्याच्यामध्ये आता भाजप आणि जेडीयू या दोन पक्षांमध्ये सर्वाधिक जागा नेमक्या कुणाला मिळणार या संदर्भात तर्कवितर्क लढवले जात होते। भाजप आता 70 जागांवर आघाडीवर आहे तर जेडीयू 71 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 70, जेडीयू 71 आणि आरजेडी 62 जागांवर आघाडीवर। आतापर्यंत 243 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि या सगळ्या कलांमध्ये मॅजिक फिगर पेक्षा सुद्धा एनडीए आणखी पुढे निघून गेलेली आहे आणि आता एनडीए आणि महाआघाडी यांच्यामधला हा गॅप आणखी वाढलेला आहे। त्यामुळे बिहारमधलं चित्र या कलांमध्ये दिसतं। या कलांमध्ये तरी एनडीए बिहारमध्ये सत्ता स्थापन करते असं दिसतं। हे कल आहेत, पूर्ण आकडे नाहीत। 156 जागांवर एनडीए सध्या आघाडीवर आहे। नक्कीच निवडणूक आयोगानुसार भाजप 36 आणि जेडीयू 39 जागांवर सध्या पुढे आहे आणि आरजेडी 23 आणि काँग्रेस फक्त आणि फक्त 6 जागांवर सध्या पुढे आहे। निवडणूक आयोगाचे आकडेवारी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। तर इथे एनडीए आणि महाआघाडी आपण पाहतो की एनडीए मध्ये भाजप 69 तर जेडीयू 72 जागांवर आघाडीवर आणि एलजेपी 12 जागांवर आघाडीवर, तर इथे महाआघाडीमध्ये काँग्रेस 14, आरजेडी 62 जागांवर आघाडीवर आणि प्रशांत किशोर यांचा पक्ष 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असलेला पाहायला मिळतोय। एनडीए 156 आणि महाआघाडी 81 जागांवर आघाडीवर। एनडीए मध्ये आपण पाहतो भाजप 69, जेडीयू 72 आणि एलजेपी या ठिकाणी 12 जागांवर आघाडीवर। महाआघाडीमध्ये काँग्रेस 14 आणि आरजेडी 65 जागांवर आघाडीवर। निवडणूक आयोगानुसार भाजप 44 आणि जेडीयू 43 जागांवर सध्या पुढे आहे। आरजेडी 24 आणि काँग्रेस सध्या 6 जागांवर पुढे असल्याचं निवडणूक आयोगाची आकडेवारी जी आहे ती सध्या सांगतेय। जर एकूण आपण पाहिलं तर टीव्ही 9 मराठीच्या स्क्रीनवर संपूर्ण चित्र जे आहे ते तुम्हाला स्पष्ट होईल। बिहारमध्ये 243 जागा आहेत। एनडीए 156 जागांवर आघाडीवर आहे। महाआघाडी 81 जागांवर आघाडीवर आहे। जनसुराज पक्ष प्रशांत किशोर यांचा 4 जागांवर आघाडीवर, इतर 2 जागांवर आघाडीवर आहे। आरजेडी निवडणूक आयोगानुसार 24 आणि काँग्रेस 6 जागांवर सध्या पुढे आहे। आपण जर पाहिलं डावीकडे तर एनडीएचे सध्या आकडे किती आहेत, कोणकोणते पक्ष एनडीए सोबत आहेत, आघाडीसोबत कोणकोणते पक्ष आहेत आणि त्यांची सध्या काय स्थिती आहे, ही संपूर्ण आकडेवारी एकाच नजरेमध्ये तुमच्या लक्षात येईल। तर एनडीए